दीप्स किचन घरका खानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या। आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या। त्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचे पीठ, मी अंदाजे या वाटीने 5 वाट्या घेतलेले आहे। हा हिरवी मिरची आणि लसणीचा ठेचा आहे। हा तुम्ही अंदाजे जेवढं तुम्हाला तिखट सोयीचं आहे त्याप्रमाणे घेऊ शकता। हळद 1 टेबलस्पून, पांढरे तीळ 2 टेबलस्पून, मीठ चवीनुसार। आता या पिठाचा आपल्याला एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि एक 10-15 मिनिटं मुरवत ठेवायचा आहे। कोणी कोणी यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकते, पण कोथिंबीर टाकल्यामुळे पुऱ्या नरम होतात। जर कडक पाहिजे असतील तर कोथिंबीर न टाकणे हा याच्यावर पर्याय आहे। घट्टसर मळून घ्यायचं आहे। त्याप्रमाणे पाणी ज्या प्रमाणात लागणार आहे त्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता। इथे आपला पिठाचा घट्ट गोळा मळून झालेला आहे। आता याला आपण एक 15 ते 20 मिनिटं मुरवत ठेवूया। आपलं पीठ आता 20 मिनिटे मुरलेलं आहे छानपैकी। आपण त्याला तेलाचा हात लावून सारखं करून घेऊया। पीठ सारखं मळून घेतलं तेलाचा हात लावून की एक मोठी पोळी लाटूया। पोळी एकदम पातळ झाली पाहिजे, तरच पुऱ्या कडक आणि खुसखुशीत होतील। आपली पोळी लाटून होईपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे। पोळी इकडे लाटून झालेली आहे आणि एखाद्या वाटीच्या सहाय्याने तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या त्याच्यात पाडून घेऊ शकता। गरम झालेला आहे, त्याच्यात आपल्याला पुऱ्या आता तळून घ्यायच्या आहेत। पुऱ्या तळून झालेल्या आहेत। अशा करून सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आपल्या पुऱ्या आता सगळ्या तळून झालेल्या आहेत। दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत। आपण याची आता चव बघूया। एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।